सण आणि उत्सव साजरे करताना कुणाच्याही भावना दुखावल्या जाऊ नये. शिवपूजे. आपले सण आणि उत्सव साजरे करताना कुणाच्याही भावना दुखावणार नाही याची काळजी घ्या. मिरवणुकीत काही गैरप्रकार होऊ नये याची खबरदारी घ्या. काही गैरप्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजे यांनी दिला. बेलापूर पोलीस स्टेशन येथे आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड, जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, उपसभापती अभिषेक खंडागळे, सरपंच स्वाती आमोलिक, खटोड पतसंस्थेचे चेअरमन रवींद्र खटोड, माजी सरपंच भरत साळुंके, जाफरभाई आतार, मोहसिन सय्यद इत्यादी उपस्थित होते. यावेळी बोलताना श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख म्हणाले की प्रत्येकानं आपले सण आणि उत्सव शिस्तीत आणि संयमानं शांततेत साजरे करून आपल्या सणांचं पावित्र्य जपावं. दुसऱ्याच्या धर्माचा आदर करून आपला सण आनंदात साजरा करावा. पण कायदा मोडून कोणी वेगळे करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर मात्र कडक कारवाई केली जाईल असा सज्जड दमही त्यांनी भरला. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य शरद नवले, सभापती सुधीर नवले, खटोड पतसंस्थेचे चेअरमन रवींद्र खटोड, माजी सरपंच भरत साळुंके, उपसभापती अभिषेक खंडागळे, पत्रकार देवीदास देसाई, नितीन शर्मा, राहुल माळवदे, मोहसिन सय्यद यांनी गणेश विसर्जन मिरवणूक व ईद मिलाद या कार्यक्रमांविषयी सूचना मांडल्या. यावेळी बेलापूरच्या सरपंच स्वाती आमोलिक, अशोक गवते, दिलीप दायमा, अजित शेख, मुश्ताक शेख, मुनीर बागवान, पोलीस पाटील अशोक प्रधान, युवराज जोशी, उमेश बाराते, जिना शेख, अली शेख, आसिफ शेख, जब्बार अत्तार, मोहसिन शेख, मोईन शेख, नसीर शेख, शफीक बागवान, हवालदार बाळासाहेब कोळपे, संपत बडे, भरत तमनार, ज्ञानेश्वर वाघमोडे, नंदकुमार लोखंडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. शेवटी पोलीस उपनिरीक्षक सुहास हापसे यांनी आभार मानले. आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी. आमचे बेलापूर प्रतिनिधी देवीदास देसाईंसह मुनीर सय्यद. गणपतीची विसर्जन मिरवणूक काढलेली आहे आणि त्यासाठी तुम्हाला पुरस्कार मिळाला अशी ओळख मला बेलापूरची करून दिली होती. ती ओळख आपण डोक्यात ठेवावी आणि ती जी ओळख तुम्ही माझ्या मनात केलेली आहे ती कायमची राहावी. त्या अनुषंगाने आपण सर्वांनी प्रयत्न करावा. तर ह्या ज्या काही सण उत्सव येतात ते सर्व सण उत्सव आपण चांगल्या पद्धतीने साजरे करण्यासाठी आपण जे प्रयत्न करतो त्या अनुषंगाने करावं. आता या दोन मिरवणुकांच्या अनुषंगाने ज्या कॉमन सुद्धा डीजे असेलच. नाही, आमच्याकडे बंदी आहे साहेब. डीजे गावात नाही, पण तो बँड आहे. गणपती मिरवणूक कसं काढताय मग? पारंपरिक वाद्य वाद्य पण डीजेवर गाडीवरचा बँड नसतो, गाडीवरचा तो बँड असतो. म्युझिक सिस्टीम तुरंत अशी असते. ठीक आहे. जे आहे ते डिसिबल थोडी डिसिबलची मर्यादा पाळा आणि सर्व सण उत्सव हे जे काही तुम्ही साजरे करताय हे साजरं करत असताना दुसऱ्या कोणाच्या भावना दुखावणार नाहीत एवढी काळजी आपण घेतली पाहिजे. तेवढी काळजी घेतली तर कोणत्याही ह्याच्यात तुम्हाला काही अडचण नाही. पोलीस बंदोबस्त राहील. मी काही म्हणत नाही की पोलीस बंदोबस्त देणार नाही. पोलीस बंदोबस्त व्यवस्थित राहील. परंतु हे करत असताना आपल्याकडून काही होणार नाही. जास्तीत जास्त स्वयंसेवक जी काही मंडळ आहेत तर सर्व मंडळांनी जास्तीत जास्त स्वयंसेवक ठेवावे जेणेकरून आम्हालाही सूचना देताना बरं पडतं की या मंडळाचे हे स्वयंसेवक आहे, ह्यांना हे सांगितल्यानंतर जर काही चुकीची गोष्ट होत असेल तर ती थांबवता येईल. ती गोष्ट आपल्याला तिथंच थांबवता येईल. तर त्या अनुषंगाने आपण स्वयंसेवकसुद्धा ठेवावेत आणि रूट एकदा आम्ही बघून घेऊ. रूट बघून घेतल्यानंतर रूट बघितल्यानंतर काही जर रूटवरच्या काही अडचणी आढळल्या तर त्या आज रात्री बघता येतील किंवा उद्या सकाळी बघितल्यानंतर त्या तुम्हाला आम्ही सांगू आणि त्या अनुषंगाने ते करता येईल. पाण्यात हे बुडवत असताना सुद्धा गणपतीचं विसर्जन करत असताना सुद्धा आपण काळजी घेणं गरजेचं आहे की काही तरुण उत्साहाच्या भरात आतमध्ये जाऊन काही चुकीचे प्रकार घडतात तर ते प्रकार घडू नये यासाठी सुद्धा आपण थोडं आपल्या जे विसर्जन करणारे जे युवक आहेत त्यांना थोडं सांगणं गरजेचं आहे की आपण सर्व काळजी घेऊन हे विसर्जन करावं. तर हे जास्त आपण हे करत नाही आहे परंतु आपल्याला आपण आता 7-8 दिवसापर्यंत मध्ये खूप चांगल्या पद्धतीनं गणेश उत्सव साजरा केलेला आहे. ईदच्या निमित्त ईद ए मिलादुन्नबीच्या अनुषंगाने पण मी तेच सांगेन की आपल्या जे काही ह्या आहेत रात्रीचं आपण जे पठण करता किंवा दिवसभरात आपलं जे काही
आपले प्रोग्राम्स असतील ते सर्व प्रोग्राम शांततेच्या पद्धतीनं व्हावेत.